नमस्कार. चला आज एका जातक कथेत शिरूया. जातक कथा म्हणजे बुद्धांच्या पूर्वजन्मातील गोष्टी ज्या आपल्याला काहीतरी शिकवून जातात. आणि ही कथा तर खास आहे कारण यात गोष्टीतून एक दुसरी गोष्ट उलगडते जी कौशल्याबद्दलचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. तर विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का, की एखादं जबरदस्त कौशल्य, एखादं विलक्षण टॅलेंट तेच आपल्यासाठी एक मोठी चूक किंवा दोष ठरू शकतं का? हाच प्रश्न या संपूर्ण कथेच्या मुळाशी आहे. तर ही गोष्ट सुरू होते एका भिक्षूपासून, ज्याच्याकडे एक कमालीचं टॅलेंट आहे. पण तेच टॅलेंट एक मोठी समस्या बनून जातं. आणि ही आजची घटना आपल्याला भूतकाळातल्या एका महत्त्वाच्या धड्याकडे घेऊन जाणार आहे. कल्पना करा, अचिरवती नदीचा काठ आहे. तिथे एक भिक्षू आपल्या तरुण मित्राला आपल्या एका जुन्या कौशल्याबद्दल सांगतोय. हे कौशल्य त्याने संन्यास घेण्याआधीच शिकलेलं होतं आणि तो त्याबद्दल अगदी फुशारकी मारतोय. आणि तो काय म्हणतोय बघा, तो म्हणतो, मी त्या मागच्या हंसाच्या एका डोळ्यातून दगड असा मारेन की तो थेट दुसऱ्या डोळ्यातून आरपार जाईल. म्हणजे विचार करा, किती प्रचंड आत्मविश्वास आणि अचूकता असेल. आणि गंमत म्हणजे तो फक्त बोलत नाही, तो खरोखरच एक गोल दगड उचलतो आणि उडत्या हंसाला मारतो. तो बिचारा हंस किंचाळतो आणि थेट त्यांच्या पायाशी येऊन पडतो, मरतो. आता हे जे काही झालं ते भिक्षूच्या आचरणाला अजिबात शोभणारं नव्हतं आणि त्याला चांगलंच सुनावलं गेलं. जेव्हा ही गोष्ट बुद्धांपर्यंत म्हणजे मास्टरपर्यंत पोचते तेव्हा ते सगळ्यांना सांगतात, अरे हे जे कौशल्य आहे ना त्याच्याकडे, ते काही आजचं नाही, हे त्याच्याकडे पूर्वीपासूनच होतं. आणि मग ते एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात करतात. आता आपण येतो त्या जुन्या गोष्टीत. आणि या गोष्टीचा केंद्रबिंदू आहे एक असा पुरोहित जो बोलायला लागला की थांबायचं नावच घेत नाही. तर बनारसच्या राजाची एक मोठी डोकेदुखी होती. त्याचा राजपुरोहित हा माणूस इतका बोलायचा की दरबारात दुसऱ्या कुणाला चान्सच मिळायचा नाही. राजा अक्षरशः वैतांगला होता आणि त्याला फक्त एकच हवं होतं, कुणीतरी जो या बडबड्या पुरोहिताला गप्प करेल. आणि याच शोधात राजाला एक असा माणूस भेटतो ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. आणि मग एक जबरदस्त प्लॅन तयार होतो. राजाला एक अपंग व्यक्ती भेटते, पण त्याच्याकडे एक अजबच कला होती. तो नुसते दगड फेकून झाडाच्या पानांवर हत्ती, घोडे असे सुंदर आकार कोरायचा. आता हे दिसायला तर एक छोटंसं कसब वाटेल, पण राजाला त्याच्या समस्येचं उत्तर याच कलेत दिसलं. आता राजाचा प्लॅन ऐका, मोठा मजेशीर आहे. पहिलं, त्या नेमबाजाला राजवाड्यात आणायचं. दुसरं, त्याला एक फुंकणी द्यायची आणि सोबत शेळीच्या सुक्या लेंड्या. तिसरं, त्याला एका पडद्यामागे लपवायचं जिथून फक्त एक छोटीशी फट दिसेल. आणि मग चौथं, पुरोहिताची बडबड सुरू होण्याची वाट बघायची. आणि मग सुरू होतं ऑपरेशन गोटडंग. बघूया राजाची ही विचित्र योजना यशस्वी होते की नाही. तर नेहमीप्रमाणे पुरोहित येतो आणि त्याची भाषणबाजी सुरू होते. इकडे पडद्याआड लपलेला तो नेमबाज एक एक करून त्या शेळीच्या लेंड्या नेम धरून थेट पुरोहिताच्या घशात मारतो. आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे पुरोहित आपल्या बोलण्याच्या नादात इतका मग्न असतो की त्याला पत्ताच लागत नाही. तो बोलता बोलता नकळतपणे एक पूर्ण फुंकणीभर लेंड्या गिळून टाकतो. यावरून त्या नेमबाजाची अचूकता आणि पुरोहिताची बडबड दोन्ही किती टोकाची होती हे कळतं. शेवटी जेव्हा राजाला वाटतं की आता बास झालं, तेव्हा तो पुरोहिताला म्हणतो, महाराज, तुम्ही बोलण्यात इतके रमलात की नकळतपणे एक फुंकणीभर शेळीच्या लेंड्या खाल्ल्या आहेत. आता कृपा करून घरी जा. झालं. त्या दिवसानंतर पुरोहिताने पुन्हा जास्त बोलायची हिंमत केली नाही. तर पुरोहित तर गप्प झाला, पण त्या नेमबाजाच्या कौशल्याचं काय? आता बघूया कथेचा शेवट, जिथे त्या कौशल्याचं मोल ओळखलं जातं. राजा त्या नेमबाजावर इतका खुश होतो की बक्षीस म्हणून त्याला चक्क 4 गावं देतो. 4 गावं म्हणजे विचार करा, त्या काळात हे किती मोठं बक्षीस असेल. त्याच्या त्या छोट्याशा वाटणाऱ्या कौशल्याची ही केवढी मोठी किंमत होती. यावर बोधिसत्व, जो राजाचा एक हुशार सल्लागार असतो, तो या घटनेचा सार सांगतो. तो म्हणतो, कौशल्याची कदर करा. बघा, तो नेमबाज अपंग असूनही त्याच्या अचूकतेने त्याला 4 गावं मिळून दिली. ठीक आहे, ही तर झाली जुनी गोष्ट. पण आता ह्या गोष्टीचा संबंध त्या पहिल्या भिक्षूशी कसा आहे? चला, दोन्ही कथांना एकत्र जोडूया. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे.
तो जुन्या जन्मातला अपंग नेमबाज दुसरा तिसरा कोणी नसून आजचा तोच भिक्षू होता ज्याने हंसाला मारलं. तो बनारसचा राजा म्हणजे बुद्धांचा प्रिय शिष्य आनंद होता. आणि तो शहाणा दरबारी ते स्वतः बुद्ध होते. आता कळलं दोन्ही कथा कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत ते. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? अर्थ अगदी सोपा आहे. त्या भिक्षूमध्ये असलेलं कौशल्य दोन्ही जन्मात सारखंच होतं, पण त्याचं मूल्य ठरलं ते त्याच्या वापरावर. एका जन्मात तेच कौशल्य उपयोगी ठरलं, लोकांना मदत करणारं ठरलं, तर दुसऱ्या जन्मात तेच एका निरपराध जीवाच्या हत्येचं कारण बनलं. आणि ही कथा जाता जाता आपल्याला एका विचारात सोडून जाते. आपण स्वतःमध्ये कोणती कौशल्य वाढवत आहोत आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कोणत्या उद्देशाने. कारण कोणतंही कौशल्य स्वतःहून चांगलं किंवा वाईट नसतं. आपण त्याचा वापर कसा करतो यावरच सगळं काही अवलंबून आहे.